त्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की काय काय माणसांच्या पिढ्यानपिढ्या गेल्यात या मैदानात गुलाल घेण्यासाठी। पण आमचं असं झालंय की आम्ही पहिल्यांदा रायफल घेतला आणि आम्ही पहिल्यांदाच या मैदानात मागच्या 2 वर्षापूर्वीच मैदानात आम्ही फायनलला राहिलेलो। त्यावेळेस फायनल झालं नाही मैदानात, पण आम्ही त्यावेळेस फायनलला राहिलो। म्हणजे 2000 या बैलाचा विषय असा आहे, आदत मधनच पब्लिकला पळत होता, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला वायदी द्यायची गरज लागली नाही। माणसं आम्हाला फोन करून विचारत होती तुम्हाला पण किती पैसे देऊ काय देऊ, पण आपण कोणाकडे आजपर्यंत वायदी घेतली आणि रेकॉर्ड आहे। कुणी पण सांगावं की सचिन शेटनं कोणापासून वायदी घेतली म्हणून, हे कुणी पण सांगावं। आणि हे एकमेव माणूस असा आहे की या माणसानं आजपर्यंत कोणापासून 2 रुपये सुद्धा घेतले नाही, हे वायदीचं वैशिष्ट्य आहे। म्हणून तर बैल आजपर्यंत आदत पासून अजून बैल पळतोय, अजून गुलाला आहे बैल। गर्णिकेचा राजा पळला तर इथं आम्ही पैशासाठी पळत नाही ना, पहिला विषय म्हणजे पैशासाठी नाही, नावासाठी गुलालासाठी बैल पळत होतो। त्यामुळे कुठलाही गरीबाचा बैल असू दे, किती गरीबाचा असू दे, पण पळणार असेल तर त्याला रायफल सिकंदर आधी येणारच असं आहे का। बैलगाडी क्षेत्रात आता म्हणजे 15-20 वर्षाच्या मुलांपासून ते वयस्कर लोक जे जुने, ह्याच्यामध्ये सर्व लोकांकडे पैसेवाला कोण नाहीये, गरीब लोक पण आहेत। बैल चांगला पळतो, आपला आवड पण आहे, छंद आहे। आता होतं काय, ज्यांना आवड आहे त्याचा बैल पळवायचा आहे, पण बैल पळतोय पण चांगला, पण आता बैल पळवाय न्यायला गाडी भाडं, त्याचं खाद्य खुराक बिराक लागणं कडबा, ह्या गोष्टी त्या लोकांकडे नाहीयेत, लक्षात घ्या। मग असा लोकांचा जर एका त्याचा बैल पळत असेल, तो वायदी घेत असेल, तर मी त्याला विरोध करणार नाही। मैदानाला हिंद केसरी हा किताब फक्त परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादातून मिळालेला आहे। बाकीची जेवढी मैदान होतात ना ती स्वयंघोषित आहेत। म्हणजे आता आम्ही मैदान भरवलं समजा, आम्ही हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, आमपे केसरी, तमपे केसरी ठेवू शकतो, पण पारंपरिक मैदान आणि पूर्वीपासून चालत आले अखंडित, जर कोरोनाचा काळ जर संपला तर अखंडित आणि बंदीतला काळ संपला तर चालू असणार हे मैदान आहे। रायफलच्या मालकाची आता आपण मुलाखत घेऊया। मित्रांनो, नुकताच आपण पाहिला रायफल 8181 गट पास झालेल्या पुसेगाव हिंद केसरी मैदानात। सो आता आपण एक छोटीशी मुलाखत घेऊया। दादा, आपल्या बैलाचं नाव आणि कुठल्या गावाचं ते पहिलं सांगा। सर्वप्रथम माहितीच आहे सर्वांना 8181 हा बैल पहलवान सचिन चव्हाण वाई 8181 यांचा रायफल आहे, गुलाल किंग म्हणून ओळखला जातो मैदानात। आज रायफल आणि पिस्टनचा पैरा कसा काय ठरला? पैरा आमचा तसं म्हणलं तर 1 महिन्यापूर्वीच पैरा झालेला आहे। म्हणजे कुणाला माहित नव्हतं, की सगळ्यांना वाटलं बैलाचा पैरा नाही, आम्हाला आदल्या दिवशीपर्यंत बैलासाठी फोन येत होते, पण आमचा पैरा 1 महिन्यापूर्वी झालेला बैलाचा। दादा, यावर्षी ना पैरे गुपित ठेवलं जातं, त्याच्या मागचं कारण काय? काय विषय झालाय बैलाच आता पैरा गुपित ठेवण्याचं कारण काय विषय की मालकांचं काय नसतं, पैरा झाला की एकदा फिक्स मालक राहतात, पण काय 2-4 माणसं असतील ती मध्यस्थी करून पैरे फोडायचं काम करतात। त्याच्यामुळे कसा विषय झाला, आता जर पैरा दुसऱ्याला कळला की मग तो पैरा फुटला समजायचं। आता आपला रायफल मला वाटतं सप्त हिंद केसरी मध्ये राहिलेला म्हणजे बैल हिंद केसरी मध्ये, या मैदानात सुद्धा वाटतो का सेमी काढून फायनलला सुद्धा आपला रायफल 8181 राहणार? काय वाटतं? मला गुलालाची अपेक्षा आहे 100%, गुलाला आम्हाला 100% अपेक्षित आहे आणि बैल आम्हाला कधी नाराज नाही करत, आजपर्यंत कधी नाराज केलं नाही बैलांना आम्हाला। आणि पुसेगावचा हा हिंद केसरी मैदान, इथूनच सुरुवात होते हिंद केसरीला। सो काय बोलायला पुसेगाव मैदानाबद्दल? या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की काय काय माणसांच्या पिढ्यानपिढ्या गेल्यात या मैदानात गुलाल घेण्यासाठी, पण आमचं असं झालंय की आम्ही पहिल्यांदा रायफल घेतला आणि आम्ही पहिल्यांदाच या मैदानात मागच्या 2 वर्षापूर्वीच मैदानात आम्ही फायनलला राहिलेलो। त्यावेळेस फायनल झालं नाही मैदानात, पण आम्ही त्यावेळेस फायनलला राहिलो। म्हणजे 2022 2022 ला नाही, मागच्या नाही, त्याच्या अगोदरच्या मैदानात आम्ही राहिलो। म्हणजे त्या 2-3 वर्ष बंदीच्या नंतर पहिलं मैदान झालं। मग दादा, आता काय वाटतं याची, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस आणि सराव केला पुसेगावच्या मैदानात येण्यापूर्वी? बैलाला जरा जास्त गॅपवर ठेवला, कारण की या मैदानासाठी आम्ही जास्त गॅपवर ठेवला बैलाला, जास्त आम्ही नाही बैलाला पळवत, कारण की आम्हाला हे मैदान सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, म्हणून आम्ही जास्त बैलाला पळवलं नाही याच्या अगोदर। मग तुम्ही जर मैदानात पळवला, मग त्याला सराव काय दिला जातो? सराव आम्ही जास्त बैलाला फेरा टाकत नाही, बैलाला पवनी असते आणि मैदानाच्या 5-6 दिवस अगोदर एखादा फेरा टाकतो बैलाला, बाकी नाही काय जास्त। आणि दादा, आता जेव्हा तुम्ही रायफल आपल्या दावणीला कोणत्या वर्षी, किती वर्ष झाले आपल्या रायफल बैलाला?
बैलाला झाले असतील 2.5 ते 3 वर्ष झाले असतील. 2.5 ते 3 वर्ष. तेव्हा वायदी हा प्रकार चालू होता. मग तेव्हा आपल्या रायफल बैलाला उजेडात आणण्यासाठी तुम्ही कधी वायदी दिलेत का दादा? या बैलाचा विषय असा आहे, आदत मधनच पब्लिकला पळत होता. त्याच्यामुळे आम्हाला कुणाला वायदी द्यायची गरज लागली नाही. माणसं आम्हाला फोन करून विचारत होती तुम्हाला किती पैसे देऊ काय देऊ, पण आपण कुणाकडे आजपर्यंत वायदी घेतली पायऱ्यासाठी नाही. आणि हे रेकॉर्ड आहे, कुणी पण सांगावं की सचिन शेटनं कोणापासून वायदी घेतली म्हणून, हे कुणी पण सांगावं. आणि हे एकमेव माणूस असं आहे की या माणसानं आजपर्यंत कोणापासून 2 रुपये सुद्धा घेतले नाही. हे वायदीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तर बैल आजपर्यंत आदत पासून अजून बैल पळतोय, अजून गुलाला बैल. आणि दादा आता गट पास झाले, आता सेमीला काय तुमचं काय वाटतं तुम्हाला? आम्हाला बैलावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला बैलावर पूर्ण विश्वास आहे हे सेमी फायनल पण काढणार. हो दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा. विनोद चव्हाण. दादा हे जर रायफल बैलाच्या मागे जे एवढे पाठराखी आहेत यांचं नियोजन कसं असताना कशी देखरेख करतात या बैलाची? बैलाची देखरेख म्हणजे सगळं मुलांचं नियोजन असतं. आता मैदानावर जायचं म्हटलं सकाळी 3 वाजता मुलं सगळे गोळा होतात. बैलाचं मग गाडी काढणं, त्यांना पाणी चारा बिरा काय लागेल ते घ्यायचं आणि घ्यायचं. मैदानात कुठल्याही मैदान आमची पोरं 6:30-7ला पोहोचतातच. आपल्या रायफल बैलाची खरेदी कधी आणि कुठून केली होती दादा? रायफल आम्ही बैल घेतला वाणेवाडीवरून घेतला. वाणेवाडी आपल्या बारामती तालुक्यात नेरेच्या जवळ तिथून घेतला. जगतापांचा दादा जगताप त्यांचा बैल घेतला. तेव्हा कितीची खरेदी होती? वासरू होतं ते. वासरू असताना आम्ही तेव्हाच बंदीमध्ये 7.5 लाख रुपये घेतला होता. तेव्हा 7.5 बंदी. खरेदी केली होती बंदी. तेव्हा काय बिंदोड चोरून चालायचं ना, त्या पिरियडला घेतला होता. म्हणजे मैदानाचा काही विषयच नव्हता. मग तुम्ही ते 7.5 लाखाला घेण्यापूर्वी असं काय बघितलं होतं त्याच्यामध्ये घेण्यापूर्वी? नाही आता कसं त्यावेळेस आहे ना चोरून बिंदोड चालायच्या आणि त्याला त्यांनी प्रॅक्टिस ठेवलं होतं. फक्त पब्लिकला पाहायचं उजवीला आणि आम्हाला पब्लिकचा बैल घ्यायचा. तर आम्हाला त्या बैलगाडी क्षेत्र झालं बिंदोड चालू होतं, म्हणजे बैलगाडी क्षेत्र बंद होतं. तेव्हा आम्हाला पण पब्लिकचा बैल पाहिजे होता टपचा पाळणारा. मग सचिन शेटचं युट्यूबला ह्याला किंवा ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे ह्याचे व्हिडिओ पडायचे. सचिन शेटच्या डोक्यात बसला होता बैल की आपण घ्यायचा म्हणून. तेव्हा वासरू होता रायफल आणि मग तो त्याचा व्यवहार पहिला झालाच होता एक जणांबरोबर. त्यांचं थोडक्यात व्यवहाराचं काही डिस्प्यूट झालं, त्याच्यानंतर मग आपल्याला चान्स मिळाला. म्हणजे नशीब लागतं बैल घ्यायला पण. रायफल नंतर मग एक मला वाटतं 7-10 महिन्यामध्ये बैलगाडी बंदी उठली आणि क्षेत्र चालू झालं. आता रायफल 81 आहे तसंच आता जे खरेदी होते ती 81 नावानेच होते. आता कसं होतं रायफल नावाचे सिकंदर नावाचे आता बैल खूप व्हायला लागलेत. आता सर्जा राजे असे बैल भरपूर होतात ना. मग आपला एक सिम्बॉल लागतो. आमच्या गाड्या 81 नंबरचे आहेत. आमचा लकी नंबर येतो. मग आमच्या बैलावरती आम्ही तो 81 टाकतो. 81 रायफल म्हणून ओळख आहे त्याची. पहिला सचिन चव्हाण म्हटलं रायफल म्हटलं की नुसतं रायफल म्हणून नाही मग ते 81 हा सिम्बॉल झालाय त्याचा. दादा आता आपण रायफलला पाहतो, समोर सिकंदर सुद्धा आहे. हा किती वयाचा आहे दादा सिकंदर आता 14 महिन्याचा आहे. 14 महिन्याचे. सिकंदरची खरेदी कुठून केली दादा? सिकंदरची खरेदी कुठून केली? जाधववाडीत घेतली. जाधववाडीत. आणि हा कितीला घेतला? वॉटर बसली जाधववाडी. हा कितीला घेतला होता? 11,81,000 घेतला. 11,81,000 होती. मग दादा आता तुम्हाला रायफल बैलासोबत जेव्हा पैरे होता तर दादानी सांगितले काही रक्कम ऑफर केली जाते आमच्या बैलासोबत पैरे लावता. आता वायदी घेणं आणि देणं, मग तुम्ही कधी वायदी घेतली आणि दिली पण होती का? आम्ही आजपर्यंत वायदी बैल कुणाला दिला नाही. वायदी घ्यायचा विषयच येत नाही. मग वायदीने बैल दिला नाही तर आपला जे बैल ज्याचा बैल चांगला पळेल. आता बघा गरीब लोकांची बैल आहेत, बरोबर. चांगला पळणार असला की बैल त्याला देतो. मग आता बादल पळला होता आमच्या रायफल बरोबर. गर्णिकेचा राजा पळला. तर इथं आम्ही पैशासाठी पळत नाही ना. पहिला विषय म्हणजे पैशासाठी नाही, नावासाठी गुलालासाठी बैल पळत होतो. त्यामुळे कुठलाही गरीबाचा बैल असू दे, किती गरीबाचा असू दे, पण पळणार असेल तर त्याला रायफल सिकंदर आधी येणारच. त्याला विचारणार पण बैल पळणार पाहिजे. त्यानं कुठेतरी मैदानात राहायला पाहिजे, स्पीड पाहिजे. असं बैलाला बैल 100% देणार. वायदी बिदी या विषय कधीच नसणार. दादा मी जेव्हा युट्यूबला व्हिडिओ टाकत असतो ना त्या प्रत्येक जणांचा हाच प्रश्न असतो, दादा तुम्ही जेव्हा मुलाखत कोणाची घेणार ना वायदी विषयी बोलाल. आणि मी जेव्हा वायदी विषयी बोलतो तेव्हा त्यांचं म्हणणं काय असं वायदी हा प्रकार बंद होणार नाही, पण त्या वायदी बद्दल ना टेम्पो भाडा किंवा या द्या त्याच्यामुळे कसं टेम्पो भाडा देता येऊ शकतो. असं आहे का? बैलगाडी क्षेत्रात आता म्हणजे 15-20 वर्षाच्या मुलांपासून ते वयस्कर लोक जे जुने ह्याच्यामध्ये सर्व लोकांकडे पैसेवाला कोण नाहीये. गरीब लोक पण आहेत. बैल चांगला पळतो, आपला आवड पण आहे, छंद आहे. आता होतं काय, ज्यांना आवड आहे त्याचा बैल पळवायचा आहे, पण बैल पळतोय पण चांगला. पण आता बैल पळवाय न्यायला गाडी भाडं, त्याचं खाद्य खुराक बिराक लागणं कडबा ह्या गोष्टी त्या लोकांकडे नाहीयेत. लक्षात घ्या. मग असं लोकांचं जर एका त्याचा बैल पळत असेल तो वायदी घेत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही, पण लिमिटमध्ये घ्यावी.
आता समजा आम्हाला एखाद्याचा बैल डावीचा लागतोय चांगला पळणारा, पण तो माणूस गरीब आहे आणि त्यानं जर सांगितलं आम्हाला किंवा माझ्याकडे पैसे नाहीत, मला गाडी भाडं किंवा गाडीचं चाऱ्याचं पैसे द्यावे तर देणार त्याला, कारण पर्याय नसतो. बैलगाडी क्षेत्रामध्ये कुणाला सगळे पैसेवाले लोक नाहीत, मोजके लोक आहेत की जे आहेत म्हणून मिडियम मध्यमवर्गीय आहेत, पैसेवाले आहेत, काही गरीब आहेत. गरीब माणसाच्या बैल चांगल्या त्याला चांगल्या प्रकारचं खाद्य मिळालं पाहिजे, त्याला जर चांगलं खाद्य मिळतं तो पळू शकतो. मग त्या माणसाकडे तेवढे पैसे पाहिजेत ना खाद्य आणायला. महिन्याचा आज खर्च म्हणतात 15,000 रुपये होतो आणि मैदाना वगैरे न्यायचं म्हटलं तर एका वेळेस 10,000 रुपये जातात. तुम्ही पावते 2-2, 3-3 काढता, आता इथे 1600 रुपये समजा पावते, तर आपण 2-2, 4-4 पावते काढलेले आहेत. अशी लोक असतात बाबा आपली गाडी घाटात राहावी, मग फायनल सेमीला काय होईल तेव्हा फायनल काय होतोय, असे लोक 2-2, 3-3, 4-4 पावत्या काढतात. आता बघा ना 2 पावत्या काढल्या 3200 रुपये झाले. 3200 रुपये. गाडीचं डिझेल 2-3 हजाराचं, बरोबर आहे. मुलांचा खर्च आहे, स्वतःच्या बाईक वगैरे असतात, 10,000 रुपये नेट खर्च होतो. मग आता त्या माणसाची परिस्थिती नसेल बैल मैदानात न्यायचा तर तो वायदी घेणारच ना. पण तो वायदी घेणार आपला विरोध नाहीये, पण वायदी कशी घ्यावी, आपल्या बैलापुरती घ्यावी. मग किती किंवा बैल आपला पळतोय चांगला, गरीबातला गरीब माणूस बैल चांगला पळतोय, तर त्यांना आपलं गाडी भाडं निघावं, चाऱ्याचे पैसे निघावं, खाद्याचं निघावं, एवढा खर्च घ्यावा. दादानी खूप छान माहिती दिली. आणि दादा, पुसेगावचं मैदान हे मानाचं मैदान, आणि कोणालाही वाटतं की जेव्हा आपला मैदानात बैल यावा, ऍटलिस्ट गटामध्ये सुद्धा राहावा, तो कसा आनंद आहे आज तुम्हाला? पुसेगावचं हे पारंपरिक 70 वर्षे झाले आज मैदान चालू होतं आणि ह्या मैदानाला आज आम्ही ऐकतोय की ह्या मैदानाला हिंद केसरी हा किताब फक्त परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादातून मिळालेला आहे. बाकीची जेवढी मैदान होतात ना ती स्वयंघोषित आहेत. म्हणजे आता आम्ही मैदान भरवलं समजा, आम्ही हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, आमचे केसरी, तमके केसरी ठेवू शकतो, पण पारंपरिक मैदान आणि पूर्वीपासून चालत आले अखंडित. जर कोरोनाचा काळ जर संपला तर अखंडित आणि बंदीतला काळ संपला तर चालू असणार हे मैदान आहे. आज इथं बैल बाजार किंवा गुरांचा बाजार भरला, किती नामांकित आलेले आहेत. सर्व 8-10 दिवस जी यात्रा चालते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे जातीवंत बैल येतात, वासरं येतात, गायी येतात, म्हशी येतात. म्हणजे हे पारंपरिक. आता बाकीचे मैदान भरतात, तिथं काय बैल बाजार भरतो का, गुरांचा बाजार भरतो का, नाही भरत. इथं ही सुरुवातच आहे प्राण्यांसाठी. आणि म्हणून ह्या मैदानाची कुठलंही मैदान बरोबरी करू शकतो. पैशाला किंमत आहे का? नाही. इथे किती 1,51,000 यंदा आहे, पहिले 51,000च होतं स्टार्टचं जेव्हा मैदान चालू झालं आपल्या बंदीनंतर. त्याच्यानंतर गेल्या वर्षी काहीतरी लाख रुपये होते, यंदा 1,00,000 अकाउंट ठेवलं. पण हे पारंपरिक मैदान असल्यामुळे इथं जो बैल हिंद केसरी होईल त्याचं नाव हे तो जिवंत तोपर्यंत राहतं. अच्छा, मी पण दादा कल्याणवरून आलो होतो आणि रात्री 11-11:30च्या दरम्यान आलो होतो. इथे आम्हाला वाटलं तिथेच मैदान भरलं, पण तिथे बैल विक्रीसाठी होतं, म्हणजे बाजार होता तो. तुम्ही बोलल्याप्रमाणे बाजार आहे. आता इथे जास्त शर्यती खेळण्यासाठी जर तुम्ही येता, भरपूर जण येतं, मग इकडनं कधी जाता बैल खरेदी घेऊन जातात का लोक? जातात ना लोक. आता कसं आहे बघा, कुणाला अवत्यासाठी बैल पाहिजे, शेती कामासाठी, ते बघतात, आवडला घेतात. एखादं वासरू कुणाला वाटलं, एखादं आता आपल्या क्षेत्रातल्या बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांना एखादं वासरू चांगलं वाटलं, बाबा पुढे काहीतरी काम करत, तर ते घेऊन जातात. सगळ्यांसाठीच आहे ते. आता दादा, आपला रायफलने हा गट पास केला पुसेगाव मैदान, तो सेमीला सुद्धा गट पास करेल अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि फायनलला सुद्धा तो राहील सेमी पास करून. तर दादा, आता हे झालं आपलं. आता लोकांची 2-3 महिन्यापासून नजर होती 2 मैदानाची, जी पुसेगावचा मैदान आणि रुस्तम हिंद केसरीचं. कसं आहे तुमचं नियोजन, कसं आहे? अजून डिक्लेअर मैदान झालेलं नाही, तिथे तारीख डिक्लेअर झाली, तारीख म्हणजे मैदान डिक्लेअर झाले, तारीख झाली नाही. जेव्हा होईल तेव्हा त्यावेळेसचा जो बैल घालू चांगला तो पळायचा आपण. आता बघा, प्रयत्न करा, सगळ्यांना वाटतं की आपली बैल राहिली पाहिजे. सर्व एवढे बघा ना, आता इथे जवळ 1000-1200 गाड्या नोंदी झालेल्या आहेत. हो हो, किती बैल आले असतील. सगळ्यांना वाटतं की आपला गट पास व्हावा, सेम पास व्हावा. नशीब आहे, मग दादालाही चान्स मिळावा. आपल्याला काय असं वाटत नाही आम्हालाच मिळावा म्हणून. नियोजन बद्दल काय असेल तिथल्या? नियोजन बद्दल कसं असेल? नियोजन सचिन शेठ सगळं करतात, आपल्याकडे नियोजन नसतं. पहिला आमचे सचिन शेठ करतात, आम्ही फक्त ह्या बैलासाठी आणि हा नाद आहे, छंद याच्यासाठी येतो. सध्या दादा, आता मी दादांना सुद्धा प्रश्न केला होता, सध्या ना दादा पैरे गुपित ठेवतात. रिझन काय काय काय? पैरे गुपित ठेवतात, म्हणजे जेव्हा मैदानात येतो. आता कसं आहे बघा, ज्याला त्याला सगळेच लोक पायरे काय लिखित सांगत नाहीत लोकांना, आणि ती चांगली गोष्ट असते. एका गोष्टीतून चांगली गोष्ट असते, सांगू पण नाही. आणि मैदान राहिलं कळतं ना कुठला बैल कोणावर पाळणार आहे, ते बेस्टच आहे ना. उलट तुम्हाला पण सरप्राईज मिळतं ना बॅट घ्यायला. बरोबर. दादा, खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून, आणि नक्कीच तो सेमी सुद्धा पास करेल हेच मी इच्छा करतो ईश्वरचरणी. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. चला. सो रायफल त्यांनी नुकता गणेश गण कुठे गेला हे करा.